नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला सांगणार आहे विश्वासघात. एक छोटीशीच गोष्ट, पण सुंदर आणि बोधकथा आहे विश्वासघात. तर चला आता आपण विश्वासघात ऐकायला सुरुवात करूया. एक बेडूक, एक उंदीर एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. बेडूक उंदराच्या घरी जाऊन रोज जेवण करीत असे. बेडकाने एकदा उंदरालाही आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. परंतु उंदीर वाटेत पाणी असल्याने मी येऊ शकत नाही असे सांगून उंदीर त्याच्या घरी जायचे टाळत असे. परंतु एकदा बेडकाने खूपच आग्रह केला तेव्हा त्याचा एक पाय आपल्या एका पायाला बांधून पाण्यातून निघाला. परंतु बेडूक हा स्वार्थी व खादाड होता. त्याचे धूर्तपणाचे वागणे त्या उंदराला कळलेच नाही व तो त्याच्यासोबत निघाला. वाटेत बेडकाच्या मनात आलं की उंदराला पाण्यात बुडवून टाकावे आणि त्याच्या बिळातले सर्व अन्न आपल्याला मिळावे असा तो विचार करू लागला. मग त्याने पाण्याच्या तळाशी बुडी मारली. तेव्हा उंदीर जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून आकाशात एक घार चालली होती व त्या घारीने तो आवाज ऐकला व ती घार खाली आली आणि उंदराला तोंडात धरून उंच उडाली. उंदराच्या पायाला बेडकाचा पाय बांधला असल्यामुळे तोही पकडला गेला. घारीने उंदराबरोबर त्यालाही खाऊन टाकले. म्हणजे ह्याच्यामधून आपल्याला तात्पर्य काय कळतं? तर बघा आता उंदीर बेडूक हे दोघं चांगले मित्र होते, पण त्यांनी त्याचा विश्वासघात केला होता. तर तात्पर्य काय? तर विश्वासघात करणाऱ्या माणसाला कधी ना कधी त्याची परतफेड मिळतेच. त्याच्यामुळे उंदीरही गेला, बेडूकही गेला आणि त्या घारीची चांगली मजा झाली. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.